विविध भारती पुणे. ठळक बातम्या. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतीय वंशाच्या अनिल सोनी यांची WHO फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. या पदावरील ही पहिलीच नियुक्ती असून सोनी हे 1 जानेवारीला सूत्र स्वीकारणार आहेत. सोनी यांनी एड्स आणि इतर आजार झालेल्यांची गेली 2 दशकं सेवा करताना नवनवीन कल्पना राबवल्या असे कौतुकोद्गार जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी काल काढले. कोरोनानंतरच्या काळात ई शिक्षण आणि आभासी शिक्षण या नव्या पद्धतींचा अवलंब करण्याची तयारी नवी दिल्लीतल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेनं सुरू केली आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे घेता येण्यासारख्या अभ्यासक्रमांची रचना करून आणि ते चालवण्यासाठी संस्थेला अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं क्षमता संवर्धन केलं जात आहे. संस्थेच्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बदलांना मान्यता देण्यात आली. देशातील विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदमध्ये नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळं, भाजीपाला, धान्य, कांदा, बटाटा, मसाला या 5ही मार्केटमधील व्यापारी, माथाडी, मापाडी सहभागी झाले आहेत. यामुळे या 5ही मार्केटमध्ये कृषी मालाची आवक आणि खरेदी विक्री बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुण्यातही शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. एकीकडे दि पुना मर्चंट चेंबर यांनी कडकडीत बंद पाळला आहे, तर दुसरीकडे फळे, भाजीपाला विभाग मात्र सुरू आहे. एरवीपेक्षा आवक कमी असली तरी फळ, भाजीपाला आवारात तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे 3 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी आणलेला शेतीमाल व्यापारी गाळ्यावर उतरवून घेत होते. मात्र तो हमाल, मापाडी, टेम्पो चालक आदी बंदमध्ये सहभागी झाल्याने बाजारातल्या व्यवहारांवर काहीशा मर्यादा आल्याचे आडते संघटनेकडून सांगण्यात आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58 वाजून